हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी ज्योती तुमचं स्वागत करते नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना आईला सकाळी सकाळी वडे बनवायचे होते. तिने रात्री ना हरभऱ्याची डाळ भिजत टाकली होती ना, त्याच्यासाठी ना तिला मिरची लसूण आणि जिरे वाटून देत होती. आणि सकाळी सकाळी ना भरपूर कामं पण राहतात. मग ती म्हणे मी पाट्यावर वाटते, म्हटले चल मी देते तुला मिक्सरमध्ये दळून. तर ती तिला दळून दिली पहिल्यांदा. त्याच्यात मोठी आत्या पण आली. ती म्हणे लवकर दळून दे, तिला वडे बनवायचे होते ना. आता मोठी आत्या आहे ना आजीचे वडे बनवून देत होती, कारण की तिला दोन्ही हाताने वडे पण मोडता येतात. आत्याला पण ती म्हणे आता नंतर दाखवले. आता तिने एकच हाताने वडे करून दाखवले होते. वाटेल डाळीचं बेसन करायला घेतलं, लसूण वाटला, कोथिंबीर कापून घेतली, जिऱ्या घसरून घेतल्या, लाल मिरची घसरून घेतली, लसूण घसरून घेतला पाट्यावर. आता तेल टाकते, जिऱ्या टाकते वाटून, लसूण टाकते. रात्री भिजत घातली, ती सकाळी 5 वाजता. कोणती डाळ भिजत टाकली आई? हरभऱ्याची डाळ. अजून हरभऱ्याची डाळ भिजत टाकली. फक्त हरभऱ्याचीच आहे का? हरभऱ्याची डाळ भिजत टाकली, त्याचं पिठलं बनवलं. बनवायचंय त्याचं वडे बनवले. ते राहिलेलं पीठ त्याचं आता पिठलं बनवते. त्याच्यात ही मिरी टाकली आणि आपली चालू घासून मिरची टाकली पाट्यावर. तेलामध्ये ना जिरे आणि लसूण टाकलाय, छान परतून पण घेतलाय त्याच्यात. आणि याच्यामध्ये ना वरतून ना आजीने कोथिंबीर पण टाकली होती आणि आजी टाकू राहिली आता त्याच्यात. आजी थोडी तिखटच कर हा छान. बाई मीठ नाही का टाकेल नाही. ती मिरची ना त्याला छानपैकी परतून घ्यायची आहे. आणि त्याला ना असं आपोआप तेल सुटतं चांगलं. नंतर त्याच्यात थोडी हळद पण टाकायची आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं मीठ त्या पिठात टाकून घ्यायचं आहे. आणि थोडी कोथिंबीर पण टाकायची आहे. आजी का थोडीच कोथिंबीर होती, तुम्ही जास्त टाकली तरी चालेल. आणि छान मीठ टाकल्यानंतर ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण आजी थापटून घेते त्याच्यात कढईतच. आई गरम नाही लागत का? गरम नाही लागत? चटके नाही बसत का तुम्ही? आता ना त्याला असे छोटे छोटे ना होल पाडून घेऊ राहिले, म्हणजे बाजूने ना हवा वाफ बाहेर निघेल. आजी असे करावाच लागतं का ग? होल पाडावाच लागतात? म्हणजे नाही होल केले ना तर म्हणजे वाफ बाहेर निघते आणि चांगलं बेसन शिजून जातं. आता रेडी झालं होतं बेसन तयार करून. त्याला काही जणांना झुमका पण म्हणतात. त्याच्यावर आहे ना छान अशी हिरवीगार कोथिंबीर पण सोडायची आहे. आजी नसल्यामुळे तिने काही नव्हती टाकलेली आहे. आणि त्याच्यासोबत मस्त आजीने भाकरी पण बनवल्या होत्या. आणि ना इथं आम्ही आमच्या 2 म्हशी नवीन आणल्या होत्या ना, त्यांना पण ओवाळायचं होतं. कारण की आमच्या इथे ना म्हणजे गाई म्हशी काय वगैरे आणलं का त्यांना पहिल्यांदा ओवाळून घेतात, मग गोठ्यात घेतात. कारण की आपल्या घरची लक्ष्मी राहते ना, त्याच्यामुळे त्यांना ओवाळायला पाहिजे आपण. हे बघा कसं क्यूट असं पिल्लू आहे त्या म्हशीचं. आणि खूप छान वाटतं असं छोटे छोटे पिल्लं बघायला. पण मग त्यांचं पण ऑप्शन करून घेतलं मी. आता आहे ना मी पापडाची डाळ दळायला घेतली आहे.
तर लाईटी नव्हत्या आणि त्याच्यामुळे गिरण बंद केली होती, तुम्हाला दाखवते. आता इतक्यात मी दुकानात आली. मला जसं वेळ भेटतो ना त्यावेळेस मी दुकानात येते. आणि आज आहे ना मला हे 3 ब्लाऊज शिवायचे, बघतो होते का नाही. आणि आता ना यावेळेस 1-2 वाजलेले, त्या टायमाला मी दुकानात आली. कारण की घरातलं आवरल्याशिवाय पण मला येता येत नाही. आणि आता 2-3 दिवसापासून बसलेली पण नव्हते. आता हे 3 ब्लाऊज शिवते, बघते होता का नाही संध्याकाळपर्यंत. ते मला म्हणजे असं टार्गेट आहे का 3 ब्लाऊज संध्याकाळपर्यंत झाले पाहिजे. पण आता स्वामीवर डिपेंड सगळं, स्वामी राहिलं तर होईल. संध्याकाळपर्यंत 3 नाही तर 4 ब्लाऊज माझे शिवून झाले होते. कारण की मी शिवायला आला का मला काही जास्त वेळ नाही लागत, कमीत कमी फक्त अर्धा तास लागतो. त्याच्यामुळं शिवायला घेतलं का पटकन होऊन पण जातं. स्वामी राहिला ना तर मला काही टेन्शन नाही राहत, आणि मी किती पण शिवू शकते. असं माझं ना टार्गेट पहिले ना 10 ब्लाऊजांचा होता. दिवसभरात मी कसे पण 10 ब्लाऊज शिवायचे, ते पण कटिंग करून. ते मला आहे ना असं ब्लाऊज शिवायला आवडतं मला, कारण की ना ते आता हातामध्ये बसून गेले ना त्याच्यामुळे पटकन होतं शिवून, त्याच्यामुळे काय वाटत नाही. पण इकडे आहे ना शिलाई खूप कमी आहे, जास्त काही शिलाई नाही आहे. जवळजवळ फक्त 130-150 अशीच शिलाई, जास्त नाही आहे. कुणी दिली तर 150 देतं, नाही तर 130च देतात. आणि ब्लाऊज पण मी संध्याकाळपर्यंत म्हणजे फक्त 5 वाजेपर्यंत, माझे 2 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत 4 ब्लाऊज शिवून झाले होते. मध्ये ना मी घरात पण गेली ती कामं आवरायला थोडं, तरी पण झाले. थोडं जरासं माणूस कामात बिझी असल्या का बरं राहतं, म्हणजे डोक्यात का कोणाचे विचार येत नाही, काही नाही, आणि आपलं माइंड पण फ्रेश राहतं. त्याच्यामुळे ना घरात असं थोडंसं काम करत असलं का बरं राहतं. आणि पोरीला नाही तर मी पास्ता बनवून देण्यासाठी आली होती, आणि स्वामीची पण छान अशी मस्ती चालली होती. आणि इथं आहे ना मोठ्या आत्या आहे ना तिचे पापड करत होती. मग मी आली ती थोडी आजीकडे जरा वेळ. आणि हा व्हिडिओ आहे ना दुसऱ्या दिवसाचा होता पापड करायच्या टायमाला. म्हणजे चल थोड्या वेळ आपण पण बसा. आत्या म्हणत होती की तू काय पापड करायला नाही आली, थोड्या वेळ बस आणि लाट, थोडा हात लागून दे तुझा पापड आणला. मग नंतर ना माझे अजून पापड काय करायला घेतले नाही. ज्यावेळेस करतील ना त्यावेळेस कसे बनवले काय ते तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवीन मी. वंश ना स्वामीला खेळवत होता, आणि खूप वर्षांनी आमच्या घरात लहान बाळ आलं होतं ना, तर पोरांना पण असं त्याला असं वाटतं त्याला कुठं ठेवून कुठं नाही, असं पोरांना पण होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल लाईकचं बटन पण दाबा. बाय बाय.